परमार्थाच्या सानिध्यात जाणं हे प्रत्येक वारकऱ्याची अखंड अशी स्वरूपाची इच्छा आहे, किंवा हे वारकरी लक्षण आहे. विठ्ठल आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधूजन येती. सगळे आषाढी कार्तिकच्या प्रसंगांमध्ये सर्व भक्तजन त्या ठिकाणी येत राहतात आणि येऊन भगवंताच्या सानिध्यामध्ये येतात. परंतु दुर्दैव असे काही जण सानिध्यात येतात आणि स्वरूपता प्राप्त करतात, परंतु बाकीचे जशास तसे माघारी जातील. त्यांच्यात काही बदलच राहत नाही. परमार्थात आल्यानंतर परिवर्तन असलं पाहिजे. लक्षात ठेवा, परमार्थाचा परिणाम अर्थात परिणामवाद हा शास्त्रामध्ये जो सांगितला तो परिणाम म्हणजे फलश्रुती स्वरूपात सांगितला आहे. विठ्ठल शेंडे कडू महाराज वर्णन करतायत. जर तसं पाहिलं तर परिणामवाद महत्वाचा आहे. परमार्थ आम्ही करतो. काय परमार्थाचा परिणाम आहे? लक्षात घ्या, आमच्या परमार्थाचा हा परिणाम आहे की भगवान परमात्म्याने आम्हाला जवळ करून आमच्यावरती कृपा केली पाहिजे आणि कृपा केल्यानंतर आमच्यात परिवर्तन झालं पाहिजे. साधू संत सांगतात कसं परिवर्तन व्हावं. जगद्गुरु तुकोबाराय लिहितात, विकलिया शिंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. भगवंतानं आमच्यावर अशी कृपा केली की पिकलेल्या शेंगाला जसं कडूपण असतं अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये सर्वार्थानं परिवर्तन होतं. लक्षात घ्या, ते शेंग नावाचं जे फळ आहे ना, ते अगोदर टणक असतं, 2 हेरवट असतं आणि 3 खायला कडू असतं. कडू मग त्याच्यामध्ये परिवर्तन घडतं. काय परिवर्तन होतं? ते अगोदर जे टणक असतं ते काही दिवसानं नरम पडतं. त्याच्यामध्ये असणारा जो कडवटपणा आहे तो गोडतेला प्राप्त होतो आणि त्याचा जो हिरवटपणा आहे तो पिवळेपणाला प्राप्त होतो. विठ्ठल शेंग नावाच्या फळातलं परिवर्तन आहे. तसं तुम्हा आम्हा जीवासाठी सुद्धा असंच परिवर्तन आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आमच्यामधला जो बहिरंग गर्विष्ठपणा असेल तो गर्विष्ठपणा गेला पाहिजे. आमच्यामध्ये जो कडवटपणा असेल तो कडवटपणा गेला पाहिजे. आम्ही वारकरी बनलो पाहिजे आणि अंतरंग बहिरंग बदलून आमची भक्ती अवीट अशा स्वरूपाची बनून ज्यावेळेस जीवन गोड होईल ना, त्या दिवशी खरी ती कर्तव्यता. विठ्ठल नरम होत नसो, आम्ही जर नम्र होत नसो तर जीवनाला फळच नाही ना. साधू संत लिहितात, सुभाषितकार एका ठिकाणी सांगतात, शुष्क वृक्षाश्च मूर्खाश्च नमन्ति कदाचन. जगामध्ये जे ओले तेच वागतात म्हणे, ज्यांच्या जीव आहे तेच वागतात, बाकीचे वागत नाहीत. अर्थात शुष्क वृक्षाश्च मूर्खाश्च, जे शुष्क वृक्ष म्हणजे वाळलेले झाड आहेत आणि मूर्ख माणसे कधीच वागत नाहीत. विठ्ठल नेहमी अगरबत्ता अखंड अगरबत्ता होऊन असती. तयाचे विनय हे संपत्ती जय 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 मंत्री अर्पिती माझ्या चिताई नमिता मानापमान कळाले भणवणे अगरबत्ता मीची झाले अशी अवस्था असते. आणि म्हणून हे परिवर्तन आवश्यक आहे. कशासाठी भजन करायचंय, कशासाठी परमार्थ करायचा आहे, कधी लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये आहे त्या अवस्थेतून आम्हाला परिवर्तन प्राप्त करायचंय म्हणून करायचंय. जी गोष्ट आम्ही करतोय सामान्य हो, फार काही परमार्थ करायचा आहे म्हणजे फार काही वेगळं करायचंय असं नाही. तुम्हाला सांगतो, आम्ही शेतकरी माणसं आहेत ना, आहे याच्यातून आम्हाला उत्पन्न मिळवायचंय हा जो भाग आहे की नाही, तसं परमार्थ म्हणजे आहे या अवस्थेतून उत्कर्ष प्राप्त करायचं एवढंच लक्षात घ्या. फक्त तिथे आम्हाला जो आम्ही प्रपंचाशी आमची बुद्धी बांधलेली आहे ना, ती परमार्थाशी बांधल्या गेली पाहिजे. एवढंच फक्त परिवर्तन आवश्यक आहे. एकदा ती गोष्ट झाली. गुरुवारी भाऊ त्याच्यासाठी फार सोप्या भाषेत सांगत असतात. भाऊ म्हणत असतात की काही नाही, माणसाचं मन हे रेल्वे इंजिन सारखं असतं. प्रपंचातही तेवढंच धावतं, परमार्थातही तेवढंच धावतं. फक्त परमार्थाच्या पटरीवर त्याला चालवायला शिकवा. आपण काय करतो, फक्त प्रपंचाच्या पटरीवरच चालतं. पण मन असं आहे, दोन्हीकडे तेवढ्या स्पीडनं चालतं. म्हणून फक्त आपल्या मनाला बोध करा आणि परमार्थानुगामी करा. एकदा का ते परमार्थानुगामी झालं की आपली त्याची सरली एरझार सारा सफल व्यापार. त्याला बाकी काही कर्तव्य राहत नाही. मग
परमार्थानुरागी जर व्हायचं असेल तर काय करावं लागतं? काही नाही म्हणले महाराज, अगोदर वारकरी व्हावं लागतं. होय होय साधू संतांनी आम्हाला केलेला उपदेश कधी लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला नेहमी करता एक अवस्था प्राप्त करायची सांगितली आहे. लक्षात ठेवा, वारकरी होणं फार सामान्य गोष्ट असं वाटू देऊ नका. गळ्यात माळ घालणं आणि गळ्यात माळ घालून आम्ही वारकरी पंथासाठी प्रवृत्त होणं ही फार मोठी साधन आहे, फार मोठी साधन आहे. तुम्हाला आम्हाला ते सामान्य वाटत असेल, परंतु ते फार सामान्य नाहीये. व्रतस्थ होणं म्हणजे वारकरी होणे. लक्षात ठेवा, वारकरी होण्यासाठी जे वारकरी शब्दाची उत्पत्ती आहे ना, तो वृ धातू आहे. वृ म्हणजे वरण करणे, स्वीकारणे. आता माता माऊली म्हणते वरण करणे म्हणजे कुकरमध्ये डाळ टाकायचे, 2-3 शिट्ट्या घ्यायच्या, फोडणी द्यायचं की झालं वरण. विठ्ठल वृ धातूचा अर्थ होतो वरण करणे म्हणजे स्वीकारणे. एखादी मुलगी एखाद्या मुलाचा स्वीकार करते म्हणजे ती त्याला वरते. लक्षात, वरते. वर्ण म्हणजे काय होणं? स्वीकार करणं. तसं तुम्ही आम्ही वारकरी होतो म्हणजे आम्ही वरतो. कोणाला वरतो? रखुमा वराला वरतो आणि त्याला वर्ण करून, त्याला स्वीकारून आम्ही त्याच्या अनुगामी बनतो. माऊली ज्ञानोबाराजी साधू संत म्हणतात, अरे हे खरी जीवनाची इति कर्तव्यता आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, होय होय वारकरी. मी विनोदानं म्हणत असतो, त्यांनी आम्हाला सांगितलंय का कुठेतरी तुम्ही महाराज व्हा म्हणून? नाही, तिथे वारकरी व्हायला सांगितलंय बरं का. होय होय वारकरी. तिथे असं सांगितलंय का की तुम्ही मृदंगाचार्य व्हा? नाही, असं नाही सांगितलं. बरं तुम्ही गायनाचार्य व्हा म्हणलं, सांगितलंय? नाही सांगितलं. बरं त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझ्यासारख्याला असं सांगितलंय का की तुम्ही भागवताचार्य व्हा? नाही सांगितलं. मग भागवताचार्य शिवाय मी देवी भागवत सांगतो, मग तसं सांगितलंय का? नाही. त्याच्याशिवाय स्कंद पुराण, काल शिकलेलं विष्णू पुराण, आज शिकलेलं कुर्म पुराण, त्याच्याशिवाय अजून काही शिवपुराण, हे सगळे पुराण आम्हाला सांगितलंय का पुराणिक व्हायला? नाही, पुराणिक व्हायला सांगितलं नाही. बरं आपण रामायण श्रवण करतोय, रामायणाचार्य व्हा असं सांगितलं नाही. भागवताचार्य नाही, भांडणाचार्य तर कधीच नाही, कधीच नाही. जगामध्ये लोक सध्या अहो दिंडीत भांडले म्हणे, हो विठ्ठल दिंडीत जाऊन भांडले. मी म्हणलं कस काय भांडले? ते म्हणले झुंजार होते एक विष्णुदास लगे. अरे मी म्हणलं कामक्रोध त्यागा ना अगोदर. विठ्ठल विठ्ठल. कामक्रोध लोक घेऊन या संगीन परमार्थाची निघे तोची मूर्ख, ते नाही करत. मग तुम्हाला त्याचा विचार काही करा ना. कसं आहे, आम्ही काय झालं पाहिजे? जगद्गुरु तुकोबारायांच्या व्याख्येमध्ये एक आहे, आम्ही वारकरी झालं पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहेत, तुम्ही विद्वान मंडळी आहेत, तुम्ही परीक्षण करणारी मंडळी आहेत. पण जर मला कोणी विचारलं ना, महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह आहे आणि आमच्या सप्ताहात काही तारीख घ्यायची, एखाद्या महाराजाचं नाव सुचवा, तर मी त्यांना एकच सांगत असतो, महाराज कोणताही घ्या, फक्त तो वारकरी असला पाहिजे. विठ्ठल तो गुत्तेदार नसला पाहिजे, तो ठोकून मापून मोजून ताजून काम करणारा नसला पाहिजे. भागवताचा प्रसिद्ध सिद्धांत आहे. अरे कसा असला पाहिजे? कोण? विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत सर्वशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निस्पृहा. वक्ता कसा असला पाहिजे? कधी लक्षात ठेवा, वक्ता असा असला पाहिजे की तो अगोदर स्वतः निस्पृह असला पाहिजे. जर तो निस्पृह असेल तर समोरच्याला तो निस्पृह बनवेल. परमार्थात यायचंय कशासाठी? लक्षात ठेवा, आम्हाला कुठेतरी निस्संग व्हायचंय, आम्हाला कुठेतरी
वृत्तींचा त्याग करायचा आहे. आम्हाला कुठेतरी प्रपंचाचा बांधलेला दोरा जो आहे तो तोडायचा आहे आणि भगवंताच्या अद्भुत गृहामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि याच्यासाठी ज्याची वैराग्ययुक्त वाणी आहे, ज्याच्या वाणीमध्ये तेज आहे, ज्याच्या वाणीमध्ये त्याग आहे, त्याची वाणी ऐकावी. ज्याच्या वाणीमध्ये सगळा प्रपंचच भरलेला आहे त्याचं ऐकून प्रपंचच करायचं काय? कारण या धर्म मंडपात येऊन जर प्रपंच शिकायचा असेल तर घरात बसून तुम्ही करता काय मग? विठ्ठल इथे धर्म शास्त्र नीती पुराण याचं आम्ही चिंतन केलं पाहिजे. भगवंताचं मग त्या ठिकाणी अनुगमन केलं पाहिजे. भगवंताच्या कडे गेलो पाहिजे. शास्त्रकार सांगतात, साधू संत लिहितात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, एकदा तिकडे जावं, पंढरीला जावं, वारकरी व्हावं. आणि मग वारकरी होऊन आम्ही ज्यावेळेस पंढरीला जातो, सगळे साधू संत जातात ना. माऊली ज्ञानोबा वारकरीला जातात. माझ्या देवीची आवारी माझ्या देवीची आवडी पंढरपुरा नीन गुढी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधले. आम्ही पंढरीला जाऊ माऊली ज्ञानोबांच्या पेक्षा. मग जगद्गुरु तुकोबा आहे ते म्हणतात की माझ्या जीवनामध्ये पंढरीला जाणं, एकादशी व्रत करणं याच्यासारखं मोठं तीर्थक्षेत्र नाही, एकादशी सारखं व्रत नाही. विठ्ठल पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि पंढरीची वारी आहे माझे घरी आणि तन करे तीर्थव्रत. पंढरीची वारी माझ्या घरी आहे, मी बाकीचं तीर्थव्रत करणार नाही. आता लक्षात ठेवा, पंढरी महान तीर्थक्षेत्र आहे. पंढरी सारखं तीर्थक्षेत्र जगामध्ये नाही. जगद्गुरु तुकोबारायला कुणी विचारलं असेल, का हो महाराज बाकीच्या तीर्थक्षेत्राला तुम्ही का मान्यता देत नाही? ते म्हणले, मी सगळ्यांची परीक्षण केले मग नकार देतोय. ओ दंड पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. परंतु आमच्या दृष्टीनं पंढरी सारखं दुसरं तीर्थक्षेत्र नाही. ते म्हणले, का हो महाराज बाकीच्यांची सगळ्यांची
सगळ्यांची एकदम निवृत्ती आहे आणि एकासाठीची प्रवृत्ती ठेवता असं का? ते म्हणले मी सगळ्यांचं परीक्षण केलंय. जगद्गुरु तुकोबाराय हे काही सामान्य होते का? अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला सगळी चाचणी कळते. तुका म्हणे माझं कळते चाचणी. मला सगळ्या गोष्टीची चाचणी करणारा माणूस आहे, परीक्षण करणारा माणूस आहे. मला तुम्ही बाकीचं सांगू नका. म्हणले अहो बाकी जगामध्ये अनेक क्षेत्र आहेत ना. ते म्हणले बाकीचं तर सांगू नका, कारण मी तुम्हाला सिद्धतेनं सांगतो. वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, पंढरी वाराणसी गया पाहिली द्वारका. आम्ही वाराणसी पाहिली, गया, द्वारका सगळे तीर्थक्षेत्र पाहिले, परंतु पंढरीचं महात्म्य आम्हाला त्याच्यापेक्षा फार कमी वाटतं. पंढरी महान आहे म्हणून आम्ही पंढरीला जाणार. सगळे साधू संत पंढरीला गेले. पंढरीला गेल्यानंतर ते काय करतात? भगवंताचं दर्शन घेतात, भगवंताच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतात. भगवंताचं दर्शन आहे, मग सगळी हरिकथा विदित करणं आहे, चंद्रभागेचं स्नान आहे, पंढरीकरायाची भेट आहे आणि भगवंताच्या समोर जाऊन उभं राहणं आहे. एकदा भगवंताच्या समोर जाऊन उभं राहिलं की साधू संतांच्या भावभावना फार विलक्षण आहेत बरं का. जर तुम्ही देवाच्या समोर उभा असणाऱ्या माऊली गणपरायांना विचारलं ना, माऊली अहो तुम्ही देवाच्या समोर उभे आहेत, आता तुम्हाला देवाच्या समोर उभा राहिल्यानंतर, तुम्ही देवाला पाहिल्यानंतर तुमच्या मनात भाव काय येतो मला सांगा. देवाला पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? ते म्हणतील की अरे मला देवाला पाहिल्यानंतर असं वाटतं की जो देव योग्यांना दिसत नाही तो आम्हाला दिसतो. योगी नामदेव महाराजांनी का देवाला पाहिलं नाही का? नामदेव महाराजांनी देवाला पाहिलं ना. नामदेव महाराजांना आपण विचारू ना, महाराज तुम्ही देवाला पाहता, तुम्ही देवाची वारी करता, देवाच्या सानिध्यात राहता, देव भेटल्यानंतर देवाला पाहिल्यानंतर तुमच्या अंतःकरणात भाव काय? ते म्हणतील माझ्या अंतःकरणात मला असं वाटतं त्याला पाहिलं की तो अवताराची असंच आहे. जाणारा माणूस आहे, पाठ भेदाचा जास्त विचार मी करत नाही. फक्त एक सांगतो की कसं आहे, शंख चक्र गदा पद्म सहित करी हा पण पाठ आहे आणि शंख चक्र गदा पद्म सहित हरी हा पण पाठ आहे. कोणता योग्य मला माहित नाही, परंतु माझं मत असं आहे की शंख चक्र गदा हे सगळे आयुध आहेत आणि हे त्याच्या हातात असल्यामुळे तो करी पाठ हा हरी पाठापेक्षा मला बरा वाटतो. विठ्ठल विठ्ठल कारण बहुतेक वेळेस आमच्या गुरूंनी आम्हाला असं शिकवलेलं आहे की भांडणाच्या वादविवादात जायचं नाही, भांडणात जायचं नाही, कारण तोटा आपला असतो. दोन भावाचं भांडण लागलं आणि त्या भांडणासाठीचा एकच विषय होता की गावाजवळचा मळा, रोडवर असणारा मळा मिळवायचा कोणाला. हा म्हणला मला पाहिजे, तो म्हणला मी नाही सोडणार. दोघांचं भांडण सुरू झालं, भांडण कोर्टात गेलं. कोर्टात गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी निकाल लागला. निकाल लागल्यानंतर त्या बाबानं हातामध्ये पिढ्याचा बॉक्स घेतला आणि गावभर वाटत सुटला. एक पोरगा असं ओट्यावर बसला होता, म्हणला बाबा तुम्ही कोणत्या परीक्षा दिल्या आणि पास झाला? तो म्हणला बाबा सध्याच्या परीक्षा रिक्षा बऱ्या एवढ्या परीक्षा बिघडल्यात. विठ्ठल सगळे पैकीच्या पैकी मार्क
मार्काने पास व्हायला लागले, कारण पुढं मोबाईल आहे आणि पाठीमागं पुस्तक आहे, का नाही पास होणार? परीक्षा वगैरे दिली नाही रे बाबा. म्हणले मग बाबा पेढे वाटायला लागले, तुम्ही झालं काय? म्हणले काही नाही. निकाल लागला कशाचा? कोर्टामध्ये माझ्या भावाचं माझं भांडण चालू होतं आणि निकाल लागला. ते पोरग हुशार होतं. तू म्हणला बरं झालं बाबा तुमचा निकाल लागायच्या आत लागला, कारण बऱ्याच जणांची निकाल लागल्यावर कोर्टातले निकाल लागतात. विठ्ठल कशाचं भांडण होतं का आजोबा? त्यांना सांगितलं काही नाही, ते गावाजवळचा मळा कुणाला मिळावा यासाठी होतं, असं असं असं. बरं निकाल तुमच्या बाजूला लागला, झाला का तुमच्या नावावर मळा? तो म्हणला निकालच माझ्या नावावर झाला, मळा माझ्या नावावर झाला नाही. तो म्हणला असं कसं काय झालं? निकाल तुमच्या नावावर लागल्यानंतर तुम्हाला मळा तुमच्या नावावर व्हायला पाहिजे. तो म्हणला तसं नाही झालं. इतक्या दिवस भांडण चाललं की त्याची फी भरता भरता मळ्याची पूर्ण रक्कम तयार झाली. शेवटी मळा त्या वकिलाच्याच नावावर केला, फक्त निकाल माझ्या नावावर लागला. पाठभेद कोणता महत्वाचा हे लक्षात घ्या. ते महत्वाचं नाहीये, त्यातला अर्थ लक्षात घ्या. कसं आहे, मी तर काय करत असतो माहिती का, एकदा हरी म्हणत असतो आणि एकदा करी म्हणत असतो. दोघांचंही बरं. विठ्ठल आमच्या आजोबांनी एक दृष्टांत सांगावा तो आठवला. मागे एकदा एक राजा पृथ्वी तलावर होऊन गेला, ज्याचं नाव होतं बळी. तो बळी वेगळा, दान देणारा. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी तो वेगळा. नंतर एक असा राजा झाला, त्याचं नाव होतं बळी. आणि योग असा की परकीय राजानं त्याच्यावर आक्रमण करून त्याचा पराजय केला, त्याला मांडलिक बनवलं आणि स्वतः तो राजा बनला आणि त्याला आपल्या हाताखालचा राजा म्हणून ठेवलं. पण त्याच्या मनातली तळमळ जाईना. त्या राजाबद्दल त्याच्या मनात राग होता. आता मग झालं काय की ज्याचं राग बळी होतं त्यांनी हे पराक्रम करून घेतला आणि दुसऱ्याला मांडलिक बनवून टाकलं. मग त्या बळीच्या बद्दल राग आला आणि राग आल्यानंतर त्या बाकीच्या राजे लोकांनी ठरवलं की काही झालं तर त्या माता मावल्या दिवाळीला घेतात ना असं ओवाळायला, आणि ते काय म्हणतात, इडापिडा जाओ आणि बळीचं राज्य येऊ. इडापिडा जाऊन बळीचं राज्य येऊ. हे बाकीचे मांडलिक झाले त्या बळीचे. आता बळीचे मांडलिक झाल्यामुळे यांना असा राग आला, ते म्हणजे काही जरी झालं, दिवाळी नाही साजरी झाली हरकत नाही, पण पुण्याबाईनं बळीचं राज्य येऊ म्हटलंच नाही पाहिजे. अगोदरच त्याने आपलं सगळी सत्ता लुटून नेली, आपल्या जवळचं धन लुटून नेलं, याचं नाव झालंच नाही पाहिजे. मग सगळ्या घरोघरचं ओवाळणंच बंद झालं. काय कोणीच ओवाळायला तयार नाही. शिपाई सगळीकडे तैनात आहे आणि एका म्हातारीनं ओवाळलं. राजाच्या समोर हजर करण्यात आलं. कागा म्हातारे, त्या बळी नावाच्या राजानं आम्हाला मांडलिक बनवून टाकलं, त्याचा जे जे कार भाव असं ओवाळलंस काय? हा इडापिडा जाऊन बळीचं राज्य येऊ असंच म्हणलीस ना? ती म्हणली राजेसाहेब नाराज होऊ नका, मी बळीचं राज्य येऊ असं म्हटलेच नाही. म्हणली मग ओवाळलंच कस काय? ती म्हणली मी ओवाळलं खरं, पण ओवाळताना असं नाही म्हटलं की बळीचं राज्य येऊ. मी असं हातात घेतलं ते ओवाळायचं आणि ओवाळताना म्हणलं माझे बा हे नको आणि माझे बा ते नको. गावात झालं. विठ्ठल अर्थ लक्षात घ्या. भगवान परमात्म्याचं वर्णन आहे. का हो नामदेव महाराज, तुम्ही पाहिलं, तुम्हाला अवताराच्या राशी दिसला. जगद्गुरु तुकोबारायांना विचारा, तुम्ही देवाला पाहिलं का हो? म्हणले वारीला गेलो, पंढरीची वारी केली, देवाला पाहिलं. मग देव दिसला कसा? ते म्हणले मला आनंद अद्वय स्वरूप दिसला. आनंद लक्षात ठेवा. वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः अशा पद्धतीने महाराज शास्त्रकार चिंतन करतात. प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी आहे, त्याचा विचार वेगळा आहे. आता लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे आणि इथे साधुसंत एकाच स्वरूपाने पाहतात, असं कसं काय होतं? कारण बाकीच्यांनी जर पाहिलं तर त्यांची प्रवृत्ती वेगळी. एकदा एका वनामधून मार्गक्रमण करत असताना काही लोक मार्ग काढत होते. एक पहिला मनुष्य जात होता.
पहिला मनुष्य जात असताना तो भगवत भजन करणारा तो रस्त्याने जात होता. जाता 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 अचानक झाला प्रकार असा की तो थांबला. एका झाडावरती कुठला तरी एक पक्षी आहे पोपटासारखा, त्यांनी आवाज केला आणि आवाज केल्यानंतर याची पावलं थांबली. थांबल्यानंतर पाठीमागून आलेल्याने विचारलं, का हो महाराज का थांबले? ते म्हणले काही नाही, या झाडावर एक पक्षी आहे, पोपटा सदृश पक्षी आहे, आणि तो पक्षी आवाज करतो आणि आवाज आल्याबरोबर त्याच्या मुखातला जो आवाज आहे तो प्रत्यक्ष असा वाटतो की तो राम लक्ष्मण दशरथच म्हणतो. काय म्हणतो? राम लक्ष्मण दशरथ म्हणतो असं वाटतं. तो म्हणला असं आहे, बरोबर म्हणला, मी थांबतो म्हटला, मी ऐकतो. आता तो माळी यातीतला होता, नेमकंच माळवर विकून आलेला. तो म्हणला मी ऐकतो. तो थांबला, त्यानं ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्या पोपटाचा आवाज ज्यावेळेस आला त्यावेळेस यानं म्हटला, पहा राम लक्ष्मण दशरथ म्हणतो की नाही? तो म्हणला, महाराज तो राम लक्ष्मण दशरथ म्हणत नाही. म्हणजे मग काय म्हणतो? तो म्हणतो लसूण मिरची अद्रक असं म्हणतो. लसूण मिरची अद्रक म्हणतो. लक्षात ठेवा, जिथे एक मत असतं तिथे भांडण नसतं, परंतु जिथे अनेक मतांतर येतात तिथे मात्र भांडण सुरू होतं. मग या दोघांचं भांडण लागलं. त्या दोघांच्या भांडणामध्ये घडला प्रकार असा की एक मुस्लिम यातीतला तिकडून मनुष्य आला. त्या मुस्लिम यातीतल्या माणसानं बोलायला सुरुवात केली, अरे आप तो हमारे ही गाव के हो, फिर क्यों झगड रहे हो? काय आवश्यकता आहे भांडण्याची? आपण एका गावातली आहोत आणि एका गावातली माणसं एका कुटुंबातली असल्यासारखी असतात, कशासाठी भांडता? त्यानं सांगितलं असा असा पोपट आहे. तो ओरडला, मी म्हंटल राम लक्ष्मण दशरथ म्हणतो, हा म्हणतो लसूण मिरची अद्रक म्हणतो. आता कशाला लसूण मिरची अद्रक म्हणेल? काय गरज आहे लसूण मिरची अद्रक म्हणायची? तो म्हणला थांबा, हातच्या काकणाला आरसा कशाला? मग मी काय करतो, मी 2 मिनिट थांबतो, ओरडू द्या पोपटाला, मी ऐकतो. मी सांगेल ना तुम्हाला, चक्षुर्वै सत्यम, मी ऐकेल. ठीक आहे, तो ऐक. त्याने पोपट ओरडूस तर थांबला. पोपट ओरडला. ओरडल्या बरोबर पहिला म्हणला, पहा राम लक्ष्मण दशरथ म्हणतो. दुसरा म्हटला नाही हो, लसूण मिरची अद्रक म्हणतो. मग तिसरा म्हणला, अहो तुमचं दोघांचंही चूक आहे, मी म्हणतो तसं आहे, कारण तो पोपट म्हणतो सब अल्लाह की कुदरत. आता पहिल्याचं गेलं, दुसऱ्याचं गेलं, तिसऱ्याचं नवच मत आलं. आता तिसऱ्याचं नवं मत आल्यानंतर शेवटी त्या तिघातलं दोघातलं भांडण तिघात गेलं. आता तिघातलं मतमतांतर वाढत राहिलं. चौथा एक पहिलवान कुस्ती जिंकून आला होता, खांद्यावरती गदा वगैरे, तो आला. आल्यानंतर त्यानं पाहिलं, अरे हे तर आपल्याच गावचे, कशासाठी भांडतात? त्यांना थांबलं, हो थांबा थांबा, हो मौलाना ठेरो ठेरो ठेरो, क्यों झगड रहे हो? असं असं, अरे समजदार माणसं काय भांडतात? शहाण्या माणसानं भांडू नये. कशासाठी भांडतात? पोपट ओरडला. पोपटाचा आवाज राम लक्ष्मण दशरथ. तो म्हणतो नाही लसूण मिरची अद्रक. तो म्हणतो नाही सब अल्लाह की कुदरत. तो म्हणला थांबा, मी त्या ठिकाणी ऐकतो आणि ऐकल्यानंतर जे असेल ते उत्तर मी देतो, पण माझा निर्णय तुम्हाला आवडेल, माझा निर्णय तुम्हाला पटेल, माझा निर्णय तुम्हाला मान्य होईल का? पहिला म्हणला, तुझा निर्णय मान्य नाही करून कोणाला हाडं मोडून घ्यायची? विठ्ठल एक बुक्कीमध्ये असं नुसतं धरलंच तर आमचा जीव जायचा, एवढे आम्ही नाजूक आहे, तुला नाही कोणी म्हणा. पोपट ओरडला. ओरडल्याबरोबर पहिल्यानं सांगितलं, पहावो राम लक्ष्मण दशरथ म्हणतो, काय गोड आवाज आहे, राम लक्ष्मण दशरथ म्हणतो. दुसरा म्हणला, नाही हो, या महाराजांना किती दिवसाचं किती वेळचं सांगावं, तेवढंच घेऊन बसलेत. अहो महाराज तो लसूण मिरची अद्रक म्हणतो. तिसरा म्हणला, नाही हो, वो ऐसा बोलता ही नाही, वो बोलता है सब अल्लाह की कुदरत. तो चौथा म्हणला, अहो तुमच्या तिघाचं खोट आहे, मी सांगतो ते खरंय. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणतो दंड मेहनत कसरत. पहिल्याचं गेलं, दुसऱ्याचं गेलं, तिसऱ्याचं गेलं, चौथ्याचं चौथंच आलं. हे कशामुळे येतं? महाराज सांगतात, जेवढ्या प्रवृत्ती आहेत तेवढ्या प्रवृत्ती निर्माण होत असतात, जेवढे आपले पिंड आहेत तेवढ्या मती निर्माण होत असतात. पण मला सांगा, माऊली ज्ञानोबा राय यांनी पाहिलं, मतमतांतर निर्माण व्हायला पाहिजे की नाही? शांतीब्रह्मनाथ महाराज पाहतात, जगद्गुरु तुकोबा राय पाहतात, नामदेव महाराज पाहतात, सर्व साधू संत पाहतात, परंतु सगळ्यांचं एक मत येतं. याचा अर्थ देव एकच स्वरूपाचा असल्या कारणानं येतो आणि म्हणून त्याचा येणारा प्रत्येक भक्त हृदयाला एकच स्वरूपाचा आहे. आणि मग त्या देवाला पाहिल्यानंतर त्या देवाशी हितगुज करू लागतात. पाहिन श्रीमुख देईना लिंगण. मग भगवंताशी हितगुज करू लागतात. पुसता सांगेन हितगुज मात वै सोनी एकांत सुखगोष्टी. भगवान परमात्मा सगळ्याशी एकांतात बोलू लागतात. आणि जे भक्तांचं एकांतातलं बोलणं आहे ते बोलणं असं आहे की भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांनी साधू संतांना म्हणतात, का हो एवढ्या वर्षाचं येतं जाता कधी काही तुम्हाला वाटत नाही का माझ्याकडे मागावं? ते म्हणले, देवा वाटतं ना, मग काय मागावं असं वाटतं? मागा. महाराज पहिल्या चरणात म्हणते, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, 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 तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान.
तुमचे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण त्याची एक तुम्हा मागतो मी दातारा 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 अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण त्याची एक तुम्हा मागतो मी दातारा 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 भगवंताच्या सानिध्यात गेलेल्या भक्ताला काय पाहिजे हो? भगवान परमात्मा म्हणतात, अहो तुम्हाला काही मागावंसं वाटत नाही का? काही माझ्याकडे मागा ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी तर म्हणेन सध्या जर आपण गेलो तर एकच मागू, देवा जसे हे लॉकडाऊन 2 वर्ष पडले आणि कुणाच कुणाच्या भेटी झाल्या नाहीत का, असं पुन्हा कधीच होऊ देऊ नको. विठ्ठल नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त कष्ट झाले. कारण काय, या सगळ्या लॉकडाऊन मध्ये सगळं चालू होतं, फक्त 2 गोष्टी बंद होत्या, महाराज लोकांचा फेटा आणि कुच्चर लोकांचा ओटा. बाकी सगळं चालू होतं. कारण त्या लॉकडाऊनची रीतच तशी हो. त्या लॉकडाऊनला एवढा हे होता की त्यांना कसं आहे माहितीये का, गावात गर्दी नाकात सर्दी चालतच नव्हती. विठाला